गावाकडची अंडी पिल्ले लपडी सपडी बाता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता हे 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 गावाकडचे अंडे पिल्ले लपडी सपडी पाहता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता आब अर्धी उगी फुकाचा आब अर्धी उगी फुकाचा हळूच मर्द दडी चांडाळ चौकडी चांडाळ चौकडी बायको हा आता आपलं इलेक्शन आलंय हा इलेक्शनला लय लोक काय काय वाटीत आहेत बर मी काय म्हणतो हा तुला काय घ्यायचं बोल काय घ्यायचं म्हणजे टीव्हीच घेऊ घरात चांगला टीव्ही घ्यायचा हा मस्त टीव्ही बघ आईश करलीस ती आणि मी काय घेतो हा. सायकल नाही तर एखादी गाडीच घेतो का मी काय म्हणते त्याच्यापेक्षा आहे ना आपल्याला एक मशीन घ्या कपड्यांची हा, त्याची एवढं. लय गरज आहे बायको एक हा. काम कर ना राव हा. लिस्टच बनव हा. तुझी माझी हा. पप्पीची हा. राणीची हा. तुझ्या आई बापाला बोलून घे आता ही हा. झाली ना ट्रेन हा. ट्रेनने घे बोलून परत हा हा. काय घाबरलं ना राव? हा, काय करताय तुम्हाला वाटलं का बिबट्या आला लंगडा बिबट्या पडतन पडतन जरा सावकाश बसा मी एकूण चाललो होतो हा. उसाला पाणी दिलं हा. आणि पुढे आलो हा. म्हणलं हे कोण लव बर्ड बसलंय अगं बाई. काय राहतं ते लव कप्पल बर्ड प्रेमाची पाखरं ही प्रेमाची पाखरं हा कावळा ही चिमणी हा प्रेमाची पाखरं कावळं राहतं का राव? नाही मला दिसलं म्हणलं हे कोण आहेत बाबा एवढं प्रेम एवढं ह्या वयात देखील एवढं प्रेम करणारी ही माणसं कोण आहेत बरोबर आहे, जवळ तात्या. पाहिलं तर मग सदाशिव आणि सदाशिवची पाटरे पाखरीन म्हणलं. काय लय हिशोब चालला होता तिकडं गाणं ऐकू होतं मला कोण गाणं म्हणत होतं ते आपलं सहज गुणगुणत होते हो. इकडं बी आहे ना. गाणं आयला काय तुझ्या बायकोचा आवाज आहे हा, मग आयला काय नाद नाही करायला परवा पेपरात फोटो आलते कशाचे ती गाणं म्हणली होती ना कुठलं तरी ते गाणं ती म्हणली होती ना तू अगं अरे तुझी बायको लग्नाच्या आधी कॉलेजला असताना गाणं म्हणलं नाही का तुझा नंबर आलता हा, त्या पेपरात फोटो आलेला आम्ही पाहिला की बघितलं ना आता अरे तुम्ही? तुला सांगतो सदाशिवला पोरगी बघायला गेलो का हा. तेव्हा तुझ्या आईने मला आलेल्या म्हणलं पुरीला काय छंद आहे हा. तर पहिल्यांदा भास्करने हात घातला हात आणि पेपर बाहेर काढला आणि मला म्हणले हवा का माझ्या पुरीला गाण्याचा आनंद हे पेपरात नाव आलतं मग ते आठवलं मला बरं आणखीन काय विशेष काय ना मला तर फक्त माणिक छंद आहे हा? हा, तुम्ही म्हणलं छंद कोणचा आहे मालिक छंद निर्मल, गोवा, द्या, गुटखा द्या. खाऊ खाऊ तुम्ही थोबाड तिचा सोडलं. छंद करता माझा नाही काढत का मी ब्रेक घेतलाय मारायचं तुम्ही घ्या मारून बरं घ्या. हा तर विशेष महत्वाचं कारण तुमच्याकडे यायचं म्हणजे काय आता दिवस लागला मावळायला हा पटकन कधी गेलं पण बिबट्याचं वातावरण तर हा, आहेच. बरोबर आहे ते. हा सूर्य मावळला हा आंध्र पडला कसला सूर्य आता कसा आता ऊन होता आता खाली गेला भास्करने झाडाच्या आड गेलाय बरं का जाऊ दे हाय का हा आता काय आलंय आता या शेवंत काकाचं दहाव्याचं तिथं जेवण आहे तवा हे काय अरे तुला दुसरं सुस्त का नाही काय अरे बाबा पंचायत समितीच्या निवडणुका आल्या जिल्हा परिषद निवडणुका नाही आल्या का आता? आता तेच तर लिस्ट काढित होतो आम्ही आता कशाला मग ते सांगा ना मग बाकीचं कशाला कशाला? सांगताय? ते नाही का अक्कल वस्तू दाखवते वस्तू तुमची. वाटीत आहेत हा. वॉशिंग मशीन वाटितोय कोणी फ्रीज वाटितोय आता आमचे बघा ना किती मतदान आहे ही मी आमची राणीचा हा. भाऊ हा. राणीचं भाऊचं मतदान हिथं कसं येईल काय काढून घेऊ ना आता कार्ड गायबाने काय नाही म्हणजे तुम्ही पैसे देऊन मतदान करणार होय अरे गायबाने ओ तुम्ही आता फक्त मतदान नाही करायचं म्हणजे तुम्हाला माहितीच नाही मी कशाला आलोय कशाला तात्या? अरे पंचायत समितीचं निवडणूक लागलेली आहे आता हा. आणि पंचायत समितीला आपल्या इकडच्या प्रभागातून कोण उभा आहे आबाची पुरगी सपना सपन आहे का नाही हा, हा ते तर सपना उभा आहे हाय. आणि आबाचा असला दरारा आहे की आजकालच्या पंचकृषीमध्ये आबाच्या विरोधात उभं राहण्याची कोणाची हिंमत नाही हम्म, ते पण हा आहे. पण मग लक्षात ठेवा पण एकच माणूस आबाला लढू शकतो तो म्हणजे तात्या हा. मग आता आपण काय करायचं आहे का हा. आपला जो वार्ड आहे पंचायत समितीचा हा प्रभाग हा. ते आहे राखीव महिलांसाठी म्हणजे तुम्ही महिला मध्ये अरे काय बना मी नाही रे मग खा तुला हे मग, काय खा. महिलांसाठी राखीव येतो अच्छा. तर मग गावातली इतकी डॅशिंग बाई जी आबालाच्या तोंडाला तोंड देऊ शकते अशी कुणीच नाही अख्ख्या गावात फक्त एकच बाई आहे जी आबाच्या तोंडाला तोंड देऊ शकते कोण तात्या अरे काय त्या बोलता तोंडाला तोंड म्हणजे त्याला हे देऊ शकते टक्कर टक्कर असं म्हणा ना, मला वाटलं तोंडाला तोंड ते तालुक्यातले आयटम आली का इकडं हा आणि ती एक म्हणजे फक्त मंजुळाबाई
काय काय येडे झाले का काय मंजुळाबाई तुला आबाचं आतलं बाहेरचं सगळं माहितीये काय? ओ तात्या अहो म्हणजे तू आबाची तर कामाला होते की नाही मग आबाचे वीक पॉइंट काय आबाचे प्लस पॉइंट काय आबाच्या कुठं ओळखी आहेत आबाचे कुठं पैसे आहेत काय आहेत ह्या घरातल्या माणसांना माहिती हो, असतं होय, होय. मग त्याच्यामुळे तुला सगळं माहितीये आबाचे कुठं लपडी आहेत आबाचं कुठं तालुक्याला काय सगळं माहितीये त्याच्यामुळे काय करा माहितीये का आमचं ठरलंय कोणाचं? आबाच्या विरोधात म्हणजे आबाची पोरगी ना तिच्या विरोधात मंजुळाबाईला पंचायत समितीला निवडणुकीला उभं करायची अहो, पण तात्या सोपं आहे का पैसा पाणी गरीब माणसं आम्ही. करायचे तुझं काय म्हणणं आहे मंजुळा बोल मला चालतंय की तात्या काय चालतंय पैसे कोण भरल ए रागू नको सदा ना कदा अरे, तुमची गाडी नुसती पैशांवरच अडकते पैसे नाही प्रामाणिकपणे काम केलं ना तर निवडणुकीला पैसे लागत नाही आणि थोडंफार प्रचार लागलं तर हा तात्या आहे काळजी करू नका मंजुळाबाई तुम्ही फक्त प्रचाराला लागा पैशाचं टेन्शन घेऊ नका म्हणजे तुम्ही सगळा खर्च मी करणार हा, मग काय असं द्या ना शब्द राव हा? तुम्ही काय करायचं हा सदा खालच्या वेळेतल्या पोराला घेऊन तिकडं हा? बरं, आणि जवळजवळ 17 गाव असतात पंचायत समितीला सगळ्या गावात जाऊन प्रचार आपल्याला करायचा आहे. चालतंय, हा? चालतंय, चालते लागा कामाला मग उमेदवार मंजुळा चालते तात्या चिन्ह काय ठेवायचं आज चिन्ह तिम्न ते हे देत असतो बाबांनो निवडणूक आयोग देतो चिन्ह हा माझ्या फॉर्म मध्ये मी तर प्रचार त्यांना सांगणार आहे मी लंगडी आहे ना लंगडा घोडच ठेवा सांगणार आहे मी. चालतंय लंगडा गोळा नका ठेवू एक साधं सोपं गाडव ठेवा हा, चिन्ह चालतं जाऊ का हा, चालतं चला उठा निघा बिबट्या यायचा चालते चालते तात्या तुम्ही पण जा सावकाश हा उमेदवार निघा घरी उठलेत काय मला उचला अगं बाई 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 काय झालं आबा कसलं टेन्शन घेतलंय नाही टेन्शन काय नाही का अजिबात टेन्शन नाही आहे काय आहे, थोडासा विचार चाललाय की कसं बोलावं आणि कोणत्या तोंडाने तू अशी बोलावं याच तोंडाने बोला आबा आता दुसरं तोंड आहे का तुम्हाला नाही नाही नाही, याच तोंडाने बोलणार आहे काय बघा आता ह्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे आता ते निवडणुकीचं तुमचं तुम्ही बघा ना मला कशाला सांगताय अगं बाबा ऐकून तर घे ना मी काय म्हणतो इथं ऐकून घे ना तू ऐकून घेत नाही आणि प्रत्येक वेळी काय करते मला ते चुकीचं हे करतेस तू बरं. ऐकून घे काय आहे, आता यंदा पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूक आलेली हो हो काय काय आता मी माझ्या उमेदीच्या काळामध्ये जिल्हा परिषद सदस्य होतो पंचायत समितीचा सदस्य होतो त्या शिक्षण मंडळावर मी नाही झालो समजा शिक्षण मंडळावर पण मी त्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर मी सदस्य होतो हो. काय का नाही हो, आबा. तर यंदाच्या वर्षी काय झालंय की आपल्या इथं पंचायत समितीला म्हणजे आपल्या गाण्यामध्ये हा हा तर इथं महिलांसाठी आरक्षण पडलंय हा फक्त बाई माणूस उभं राहू शकतो लक्षात हो. ठेवायचं आता पुरुष माणूस होऊ शकत नाही त्यामुळे आम्ही काय आमचं विषय संपला तर काय माहिती आहे यंदाच्या वर्षी हा. आमच्या पक्षाने आम्ही असा निर्णय घेतलाय की यंदाच्या वर्षी तुला आम्ही या निवडणुकीला उभे करणार आहे मी हो अहो काय बोलताय आबा मला विचारलं का तुम्ही सांगा बरं आता याच्यामध्ये तुला विचारणार की काय बाळा अहो आबा माझं शिक्षण चालू आहे मला अजून शिकायचंय मी ह्याच्यात नाही पडायचं मला अगं आबा बरोबर आहे तू शिक ना अजून शिक्षण घे तू शिक्षण पुढे चालू ठेव मी काय त्याबद्दल नाही म्हटलं का पण कसं आहे बाळा ऐकून घे माझं मी 15 वर्ष आतमध्ये जेलमध्ये गेलो होतो ना तिथे मी शिकलोय की माणसाचं पद असेल ना तर सगळी विकासाची कामं करता येतात अहो हो आबा मला मान्य आहे मला समाज कार्य करायला आवडतं हा, बस. अहो पण मला एवढी मोठी जबाबदारी नाही झेपणार का झेपणार नाही अहो पद असतं ते आबा जबाबदारी असते अगं माणसावर माझ्या आई मागच्या वेळेस तू नाही का काही काही गोष्टी केल्या समाजकारणासाठी हा आबा ते वेगळं झालं पण मला नाही निवडणूक लढवायची अजिबात हे अजिबात बोलू नकोस माणसा जबाबदारी घेतली पाहिजे समाजकार्य केलं पाहिजे पद असेल तर विकास करता येतो ताकद येते माणसामध्ये अहो आमची खानदानी परंपरा ही परंपरा तू अशी ढासळू नको अहो ते सगळं खरंय आबा हा. पण मी पडले तर किती मोठा अपमान होईल आपला अरे हट, तू पडूच शकत नाही का? अगं कुणाची माय बहीण आहे तुझ्या पुढे उभी राहायची हा बहीण आहेस काय तू बहीण विरोध निवडून आणि तुला बहीण विरोध हा मग तसं असेल तर मी विचार हा, अगं आबासाहेब नकटेंची पोरगी आहेस तू हा? हा, हा, हा. हो 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 पांढरं शर्ट आईला काय दापाटा का झालाय कुत्रं मागं लागलं काय कुत्र माग लागलेलं परवडलं हा मग झालं काय पाणी देऊ का तुला नको बाद झालं हा आपलं काय ठरलं होतं काय ठरलं होतं अहो सपनाला बिनविरोध उभं करायचं हा? म्हणजे निवडून आणायचं म्हणून हा पंचायत समितीला उभी करायची मग हा मग काय झालं करायची की यावर्षी? त्याने काय केलंय हा. सध्याच्या बायकोला आहे ना सपनाच्या विरोधात उभं करायचं चालवलंय अयो आबा हा. बघा आता तर मी कशीच नाही निवडून येणार मला खात्री पटली मी चालले मला नाही अरे परवडत. बस 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 इथं बस तू काळजी करू नकोस तुझा आबा जिवंत आहे अजून पांडवा मला त्या सध्या जायचं आणि त्याला सांगायचं बायकोला फॉर्म भरून द्यायचा नाही त्या आबाशी गाठी म्हणावं आपण ते तसं कसं ऐकल आबा तसं ऐकणार नाही कसं ऐकल नाही ऐकायचं बर मग त्याला सांगायचं की तू फॉर्म माघारी घे हा तुला 1,00,000 रुपये देईल किती 1,20,000 1,20,000 अगं मी 1,00,000 म्हटलो ना अहो आबा ते 20,000 माझे
तुझ्या मी सर हा. हे त्याच्या इथं चिल्लर सका त्याच्या आईला हा अजून 10,000 केलता का रे तुम्ही हा बोला की पांढरा हा. यंदाच्या निवडणुकीत तू आमच्याशी थांब अहो तुमच्यातच आहे आहे का नाही आणि सप्राने आम्ही विचार केलाय यंदाच्या निवडणूक झाली हा की तुला सोन्याचे दात बसवणार आहे आम्ही सोन्याचे दात हा, एक पुढे आणि एक माग अरे येड्या एक दात 1.25 लाख रुपयाला आहे 2 दाताचे 2.5 लाख रुपये झाले मी 2.5 लाखाचा विचार करतोय आणि तू 10,000 करतोय बाबा तुमची उपकार खरंच विसरणार नाही असू दे असू दे बाजूला आहे मी. नाही तू किती शहाणा आहे मला माहितीये फटकन जायचं त्या सध्याला गाठायचं आणि काम करायचं पण लगेच 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 हा आबा हा. येईल ना मी निवडून. अजिबात घाबरू नका बिनविरोध निवडून येईल पण तात्या तू माझ्याशी गद्दारी करतो भाई त्या ताटात खाल्लं ते खास मस्तोस अरे गाठ माझ्याशी लक्षात ठेव सपना जाऊ दे मोठ्या गोष्टी उद्या आपल्याला फॉर्म भरायचा शेवटचा दिवस आहे तर आपल्याला ते कागदपत्र गोळा केली पाहिजे लवकरच कामाला लागलं पाहिजे ठीक आहे. चालायचं चला. चल माझ्यावर घाबरू नको चालेल त्याला बघू बघू जमताल पण कुठे दिसा ना त्याच्या आले या काटाने त्या काटाने ए अरे योग येते येते ये का झोपलेला का इथं व्हायचा का लागला बघून बघून सदा बायको अरे बायको नाही इकडे पांडवा आलाय पांडवा आईला पांडवा तुम्ही इकडे काय करताय अरे तुला शिवरी झालं बाबा आईला ते बिबट्याचं हाडू कुठे गेलं ए बिबट्याचं नावच काढू नको अहो हे बिबट्याचं हाडू कानावर ठेवून झोपलं का हा. साप जवळ येत नाही मी असं ऐकलं होतं हा हा म्हणून हे घेऊन येतोय मी आणि तुम्ही काय करता इकडं हा? अरे तुला शिवरी झालोय बाबा होय 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 आणि खरं मी तुम्हाला सांगायचं राहूनच गेलं पांडवा आता इलेक्शन तोंडावा आलंय हा. आता बायकोने फॉर्म भरला का तुम्ही आणि तू पण नीट लक्षात ठेवू यायचं प्रचाराला विचाराला पांडवा तुम्हाला सांगतो तिचं ना प्रत्येक काम तुम्ही करायचं आणि तू भावड्या रॅलीला लागणारे पोर बिर समधी घेऊन यायची रॅलीला आलेल्या पोरांना पांडवा खायला प्यायला आपण थोडंफार बघू इकडून तिकडून करू मॅनेज बर का हा समधी काम करायची आणि आता उद्या जाऊन बायकोचा पहिला फॉर्म भरायचा आहे मला बाबा फॉर्म भरायचा आहे हा अरे काय त्याच्या कस काय फॉर्म भरायचा हा तुझ्याकडे पैसे बिसे आहेत का अहो पांडवा केलंय थोडंफार मॅनेज तात्याकडून आम्ही काय मॅनेज केलेला का मग का आता फॉर्म भरा किती लागत आहेत अरे पंचायत समितीला काही कमी पैसे नाही लागत हा लोक तीर्थयात्रेला न्यावं लागतात हा. त्यांना खायला प्यायला जेवण घालावं लागतात हा सगळे करायचं तू होणार आहे का तू याच्याने सगळे आणि आपण निवडून आलो करू केला का निवडून आल्यावर कर म्हणतो निवडून यासाठी तर काहीतरी आधी केलं पाहिजे ना हा ते बी खरं बरं का आहे का नाही बरोबर आहे का नाही 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 हे बरोबर बरं का पांडवा तुमचं हा. पण काय करणार तरी काय आपल्याला आता आपण गरीब माणूस आहे बायकोचा लागलाय नंबर तर म्हणलं लढू द्या की तिला काय होते त्याला अरे लढायला पैसे लागतात फुकट नाही लढत हा. त्याला आहे ना काहीतरी उपाय कर दुसरा दुसरं काय उपाय करावा आता गड्या तू सांग ना आहे का तुला मदत करणार कोण मदत करणार आपल्या तात्याचे एकमेव गावातला माणूस आणि तात्याचा सपोर्ट म्हणजे अख्ख्या गावाचा सपोर्ट आहे पांडवा मला काय टेन्शन घ्यायचं नाही तुम्ही काय आले इकडे काय काम आहे तुमचं मला काय उपटवलं आलेत अरे तिथे एक वापर घेऊन आलोय मी कोणाची वापर घेऊन आलोय कपड्याची अरे कपड्याचे नाही हा आबासाहेबांची पोरगी सपना हा ती बी पंचायत समितीला उभी आहे का नाही हा हा आणि तू तिच्या विरोधात उभा राहिला अहो, मग तिला म्हणा घे ना फॉर्म माग म्हणा हा ती कशी भाव माघारी घेईल मग? हा? अरे तुला एक वापर आहे आबा काय म्हणले किंवा सपना उभी राहिले हा. तर सदाला आहे ना सदाला खाली बसू आपण सदाला काय खाली हा, बसायचं मग ते- पांडवा? मग ते निवडून येईल ना आहो हे जमत नाही ते आपल्याला याड आहे का हा सध्या काय असं हलक्यावर नका घेऊ सध्याला सध्याची बायको उद्या फॉर्म भरणार म्हणजे भरणार आयला तर काय याने आम्हाला काय पैसे बिशे दिले का काय दिलंय तेव्हा आम्ही लगेच हे करायला अरे सदा तू मला बोलूनच द्यायला लागा अरे तिची एक वापर आहे आबा काय म्हणला हा. सदाच्या बायकोला खाली बसू पण तुला तसं काय फुकट नाही बसायचं मग आबाने 1 लाख रुपयाची ऑफर दिल्या 1 लाख रुपये अयो 1 लाख हा. रुपये 1 लाख हा, तू अजूनपर्यंत बघितलं बी नसेल आयला तुला 1 लाख रुपये मिळालं ना तू फार्म माघारी घ्यायचा पांडवा आणि जायचं बी नाही तिकडे आयला हे जर आधी तुम्ही सांगितलं असतं तर केला असता राव काहीतरी तू गडम्या अरे तेच तुम्हाला बोलून द्यायला त्यामुळे मी तुला नंतर सांगितलं मग ते मरू पांडवा आतली गोष्ट हा तुम्हाला काय दिलंय त्यांनी अरे मला होय हे बघ आबा काय म्हणला पांडवा तुला आहे ना 2 दात आहे ना बसून देतो ते बी सोन्याचा बाबू हा मला ती वापर आहे हा. त्यामुळे मी तिकडून आहे त्या बाजूने हा. पण तुझ्यासाठी मी हे वापर घेऊन आलो या हा. मग तू काय करायचं ते बघ तुला त्याला होय आयटम आयला आपल्या गल्लीतला कृष्ण का आलाय बाबा ह्यो?
त्याची ना कॉलेजची फी भरणार आहे. कॉलेजची फी भरणार कॉलेजची फी आयला भरणार कितीला जातो रे तू 12वीला सध्या. आयला बरं हा, बारावीला नाही नाही खरंय बाबा शिकारे नाही शिकलं ना आमच्या सारखे मग हाल होत्यात. बरं काय करतो वापरचं बघ ऐका ना पांडवराव हे माझ्या हातात नसते आमच्या घरातलं समद काम. मग मी आहे ना तरी एकदा बायकोला विचारून बघतो. बायकोला हा ती जी उत्तर दिशा देईन तेच आहे पांडवा आमच्या घरात. तेच मेन कोर्ट आहे आमचं. बरं चालतंय हा विचार कर आणि सांग. बरोबर आम्ही जातो. बरं मी जातो बायकोला विचारून येतो हा एकदा. चालतंय मग आम्ही येऊ जातो का माघारी. हा चल ये, चल कधी वापर याचं काय माहिती आता. पांडवा? मग आता काय बाबा तुम्ही मोठी माणसं झाली. आता काय पंचायत समितीला उभे म्हणल्याच्या नंतर काय बाबा, आता निवडून आल्याच्या नंतर तर आम्हाला वेळ देते का नाही पूर्वी कोणाच ठाऊक. अहो तसं काय नाही, माझी एवढी इच्छा नव्हती बरं का, पण हे आबालेच मागे लागले माझ्या. निवडणुकीला उभी राहा, महिलांना राखीव सीट आहे, तू निवडून येशील, मी आहे ना तुला सपोर्ट करायला. नाही चांगली गोष्ट आहे. कसं आहे आता शेवटी निवडणुकीत उभं राहिलं पाहिजे. लोकशाही दिलेला तो आपला अधिकार आहे. मग पण मला काय म्हणायचं आपण हा. की फक्त पुढाऱ्यांच्या पोरांनाच तिकीट मिळत. आता मला सांग पंचायत समिती जिल्हा परिषद घे कुठलं घे हं? म्हणजे कार्यकर्त्यांनी फक्त 17 उचलायच्या का? मला सांग बरोबर की नाही. हा ठीक आहे तुझा आबा राजकारणात होता, आबा सरपंच होता, पंचायत समिती सदस्य होता, आबा जिल्हा परिषद सदस्य पण होता, बरोबर की नाही. पण तुझा काहीच कर्तृत्व नाहीये, परंतु फक्त आबामुळे तुला उभं केलं म्हणून तू उभी राहिली. अगं पण असे कितीतरी कार्यकर्ते इच्छुक असतील ना आबांचे तात्यांचे, पण त्यांना तिकीट मिळलं का? नाही मिळलं. अहो हो सगळं मान्य आहे, पण मला पण समाजकार्य करायचंच होतं, मला समाजसेवा करायचीच होती. पण एखादी सीट असल्याशिवाय थोडी करता येते ते. हा नाही कसं आहे लोकांचं कल्याण करायचं म्हणलं की सत्तेत राहावं लागतं. सत्ता असली म्हणजे कसं लोकांना सेवा करता येते गोष्ट चांगली आहे. हो मग पण चांगलं जोरदार मग काय बाबा आबाने आता केले. आणि इकडे आता मंजुळाबाई येतं तात्यांकडून हा मग तेच. पण मला बाकी काय माहित नाही हा. तुम्ही माझ्या प्रचाराला आलंच पाहिजे. अरे कुठं अगं सपना आहे बघ नीट ऐक मुद्दा काय आहे आता. तू आबाची पोरगी हा मग हायच. ऐक आबाची पोरगी हा. तू पंचायत समितीला तिकडून उभी आहे. हा. तुझ्या विरोधी पार्टी कोण कोण आमचे तात्या. तर तात्यान कोण कोण उभे आहे? मंजुळाबाई. हा. आता मला सांग तू तुझ्या बापाचं ऐकलं तसं मला पण माझ्या बापाचं ऐकावं लागेल ना. असं काय करतेस मग तू? तुम्ही प्रचाराला येणार नाही का? अरे मला कसं तुझ्या प्रचाराला येता येईल? तात्या काय म्हणतील विरोधकांच्या प्रचाराला चाललाय तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? तात्या मला खवळतील ना. जा बाबा तुम्ही काहीच नाही करू शकत. ऐक ऐक बघ प्रोफेशनल लाईफ वेगळी, राजकीय लाईफ वेगळी आणि पर्सनल लाईफ वेगळी. तुझं माझं जे नातं आहे ते आपली पर्सनल लाईफ, बरोबर की नाही. अगं तू पाहत नाही का आता बातम्यामध्ये ऐकत नाही का? बाप एका पक्षात असतोय, तो पोरगा एका पक्षात असतोय, सुनबा एका पक्षात असते. या हा आता तू ती पाहिलं का नाही ते जळगाव तिकडं ते एकनाथ खडसे साहेब शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये, त्यांची सून ते कुठं ते तिकडे बीजेपी मध्ये. म्हणजे वेगवेगळं असू शकतं ना. नाती एका ठिकाणी ठेव, राजकारण वेगळ्या ठिकाणी ठेव. बरं ते सगळं जाऊ द्या, मला वोट देसाल का नाही सांगा. हा आता कसं आहे हे आतली गोष्ट हा. आहे. मत कुणाला द्यायचं हा माझा अधिकार आहे. तू काय काळजी करू नको. माझं मत हे तुलाच असणार. फक्त मला तुझ्या प्रचाराला येता येणार नाही. मी तसे खबरी ठेवेलच, हा. तुम्ही कोणाला पण वोट देताय कळेल. आतून माझा तुला फुल पाठिंबा चालतंय. आहे का नाही गोष्टीचं. आता कसं आहे तात्यांमुळे मला नाही इलाज आणि त्या मंजुळाबाईच्या प्रचाराला जावं लागेल. नाही आता आबांचे प्रयत्न चालू आहे जरा कसं की मंजुळाबाईला उभं नाही करायचं, जरा तात्याशी बोलणं चालू आहे, पैसे देऊन जरा सेटलमेंट करणार तात्या काय पैसे घ्या. अरे ते बिनविरोध करण्यासाठी वय. हा. नाही नाही आता कसं आहे उद्या फॉर्म भरायचा शेवटचा दिवस आहे. हा बरोबर की नाही. हो आणि तिकून तुझं तिकीट तर फिक्स आहे. फिक्स आहे माझं. बरोबर. आणि हे कोण मंजुळाचं तिकीट फिक्स आहे. हं? पण आता आबाचं चालले आहे ते आबाचं चालले आमच्या कानावर आले की आबाला असं वाटतंय की आमची सपनाबाईला कुणी विरोधकच नसला पाहिजे. हा. सपनाला निवडणूक फक्त बिनविरोध झाली पाहिजे. पण खरं सांगू का सपना माझ्या पण बुद्धीला ही गोष्ट पटत नाही. लोकशाही आहे आपली. हा ठीक आहे ना बिनविरोध व्हायचं काय कारण आहे. ज्याला उभं राहायचं त्याला उभं राहू दे ना. उभं राहू दे होऊन दे ना जाऊन दे लोकांनी निवडून देऊन दे ना. हा, ठीक आहे आम्ही तसा प्रचार करणारच आहे, पण हा. आबांची इच्छा आहे हो बिनविरोध पण निवडणूक. तुला एक गोष्ट सांगू का हा. मला पूर्ण विश्वास आहे सपना तू निवडून येशील. खरं काय माहितीये का हे बघा आबांचं पण 4-5 गावामध्ये तसं नाही म्हणलं तरी वलय आहे. आबाच्या भीतीपुटी का होणार पण काही लोक मतदान करणार आहेत. हो. ही गोष्ट लक्षात ठेव. त्यातल्या त्यात आता कसं मी तुझ्याकडून आहे आतून हा, बरोबर आतून, की हा. नाही
त्याच्यानंतर काय आहे, आता दुसरी गोष्ट, तात्याने जो उमेदवार दिलाय ना तो लय कच्चा आहे. मला सांगते, सध्याला गावात किंमत आहे का? नाही. पंचकृषीत कोण किंमत देणार आहे? नाही. सध्याच्या बायकोला कोण किंमत देणार आहे? नाही नाहीये. देणार. हा, त्याच्या जागेवर जर समजा तात्या आमच्या घरातलं कोणी असतं ना महिला, तर मात्र तुझं सीट अवघड झालं असतं. हो, पण हो. टेन्शन घेऊ नको, कारण ते काय सीट असं कच काय सगळे लोक माहित काय तात्याने तो उमेदवार दिलाय, काय दिलाय. आता बघू निवडणूक आहे, नेमकं काय होतंय काय नाही त्या गोष्टीचं. आहे. चालतंय, चला उद्या फॉर्म भरायला चालली, तर तुला खूप खूप शुभेच्छा फॉर्म भरायला. Thank you, thank you. निवडणुकीसाठी शुभेच्छा. पण आता कसं आहे, मंजुळाबाई बरोबर मात्र आम्हाला फॉर्म भरायला जावं लागेल. हा, आता लक्ष द्या आमच्या पशी, नाही तर निवडणूक आल्याच्या नंतर आम्हाला विसरूनच जाशील. हा, मला तेच सांगायचं होतं. हे बघा, आता निवडणुका चालू आहेत, प्रचार वगैरे करावा लागेल, मला तिकडे लक्ष द्यावं लागेल, म्हणून तुम्हाला जरा टाइम कमी द्यायला लागेल. हा, फक्त निवडणुका पुरतात. हा, निवडणुका पुरताच. हा, नाही तर आता म्हणशील प्रचार आहे, निवडणूक आहे, तर मला टाइम कमी. उद्या जर निवडून आले तर म्हणशील नाही माझी इकडे मिटिंग आहे, तिकडे मिटिंग आहे. असं चालणार नाही. तुझे राजकीय लाईफ बरोबर तुला माझ्या पर्सनल आपली लाईफ पण जपावा लागणार आहे. हो, मान्य आहे मला, पण थोडा टाइम कमी द्यावा लागेल. चालेल चालायचं मग. चला आला तर इथं लोक म्हणतात विरोधकांची दोन माणसं एकामेकाला भेटतात, वेगळंच होतं. चला. कुणी बघायच्या आधी चला. काय बाई, पर नको झाले आज दिवसभर काम करून करून. किती काम करावी एकट्या जीवाने. हा बायको, हा, तुझ्या बापाने उपटला होता का असा बसून काँग्रेस? माझा बाप काढायचा नाही, कळलं का? हा, अगं असं बसून कोण काँग्रेस उपटते का? माझी मर्जी, मी बसायला नाही तर उठून काँग्रेस उपटन. तुम्हाला काय करायचंय? बरं ते जाऊ दे. कसं भारी वाटतं का नाही ते पाण्याचं लावून घेतलं आज, हा, बरं झालं. आहे ना? मग काय तर. बायको, हा, त्या यांनी तर असलं भारी ते बियाणं दिले होते ना, हा. काय भारी भाजी आली बघ ना. बघा ना, सगळं शेत हिरवगार झालंय. आयला मी म्हणतो नाही म्हणलं ना, तर 2 महिन्यात 2 लाख कुठे गेले नाही बायको, बरोबर आहे. आहे का नाही? शेतकरी माणसाला पाहिजे तरी काय हो. खरंय नाही झाले बरं का. मग? पण बायको, हा, अयो लय काटा टोचला गाड्या काय. मला काटा टोचलाय, मला मच्छर चावलाय. बघा, मला ना शेत आवडतच नाही. हा म्हणजे का? शेत आवडतं तसं हिरवगार असतं. आणि लग्न करायच्या आधी त्या बाप दादा फोन करून म्हणत होता पोराच्या नावावर किती शेती आहे, पोराच्या नावावर किती शेती आहे. मग काय तिच्या आईने सांभाळायची का? माझे आई आणि बाप काढायचं ना, तुम्हाला सांगून ठेवते. अगं मग त्यावेळेला लोक काय विचारतात शेतकऱ्याला? हा? काय? शेती आहे का तरच आम्ही पोरगी त्याचं देणार काम हे असतं देणार. हा, विचारायचं. मग ते जे हाल आई बापांनी काढलेत ना, ते त्यांच्या पोरींनी काढू नये म्हणून ते विचारतात. ते त्यांचं काम आहे, कळलं का? बरं तोंड बंद ठेवू, मरू देते. हा, सारखं भांडणं करायचं काही गरजेचं नाही. ऐक मग मला एक नाही घसा तारायचा, माझा घसा तसं पण दुखतोय लय. अगं ऐक, आपल्याला एक ऑफर आली. हा, 1 पिझ्झावर 2 माणसं फ्री. काय काय बोलले? हा, काय बोलले? अगं बाई, काय बोलले? मस्करी केली बाई, मारू नको. हा, पांडवा आला होता. हा, आता ते आपले आबा हा. त्यांची पोरगी इलेक्शनला उभा आहे. काय? सपना हा, इलेक्शनला उभा आहे. उभा आहे. अगं म्हणजे इलेक्शनला आता उभं राहणार आहे ती. मग तिचं काय कौतुक आहे? ते म्हणलं तिला बिनविरोध निवडून आणायची. म्हणजे काय म्हणजे सरळ तुम्ही माघार घ्या, फॉर्म भरू नका. कुणी आपण? हा. हे जमत नसते. अगं बायको, हा, त्याचे ते 1 लाख रुपये देतोय. 1 लाख देऊ नाही तर 2 लाख देऊ, मी नाही माघार घेणार. का? का म्हणजे प्रत्येकाला अधिकार असतोय मतदान करायचा आणि इलेक्शनला उभा राहायचा पण, कळलं काय? अगं बायको ते प्रत्येक खरं आहे. वेळेस हे असे पैसे बिशे देऊनच सगळ्या गोष्टी होत नसतात. तुझं समज खरं आहे बाई, हा. तो समजा ऐकतो. हा. पण इलेक्शनला आपल्याकडे हाय का लोकाला खायला द्यायला पैसे, का 100-200 रुपये वाटायला, का एखादा कार्यक्रम गावात भरवलाय, का फुकट आधार कार्ड आपण खर्च करून वाटतोय. अगं बायको, एवढं खर्च करून हा, लोक आपल्याला मतदान करतील नाही करतील, काय भरोसा आहे अहो, पण बायको? तुम्ही कशाला टेन्शन घेताय? तात्यांनी सांगितलंय ना आपल्याला उभं राहा म्हणून. ठीक आहे ना, आपण त्यांना सांगू. अगं तात्या ते लाख बघतील बोलू काय दे ते. बाई, आपण लाखभर रुपये घेऊन निघू बाजूला याच्यातून. ऐक माझं. हे बघा, मला काही तुमचं काही एवढं पटत नाही बोलणं. आपण एक काम करू, तात्यांसंग बोलून घेऊ. बरं ठीक आहे. हा, आता नाही बोलायचं, संध्याकाळी बोलायचं. सांच्याला बोलू आज. पण मला काय एवढा काही तुमचा प्लॅन पटलेला नाहीये, कळलं का? का? मग मी इलेक्शनला उभी राहणार म्हणजे लोक माझी वावा करतील. मग मला किती प्रचार, मला नाही बाबा, मला नाही, मी नाही. अगं बायको, मला सगळं कळतंय बायको. मी ऐकणारच नाही तुमचं. पण तुझं नवरा एवढा श्रीमंत नाही ना बायको. अहो, तेवढे ना श्रीमंती कमवायची होती, मग कळलं अगं का? बायको, आता शेतकऱ्यांनी का राहिलेत का इलेक्शनला उभा? इलेक्शनला उभा राहणारे डांगडिंग करणारे लोक दुसरे राहतात. आपण फक्त शेती करायची, लोकांचं पोट भरायचं. चल बरं ठीक आहे, बघू आपण तात्याला जाऊन विचारू. तात्यांसंग बोलू, मग बघू काय करायचं आणि काय नाही ते. आणि मला काय पटलं नाही बाबा तुमचं. उचला मला. बाई ग बाई, राव, हाती उचलायला ना पुढच्या वेळेस मी सांगतो एक. 1 मिनिट थांबा. काय बोलले मला? काय बोलले?
ह्याला काय म्हणतोय पेपर, कांदा प्रश्नी डोळ्यात पाणी यायला. कांद्याला भाव नाही, शेतकऱ्यांचं लय अवघड आहे हो. इथं काय जपानमध्ये जंगली अस्वलांचे हल्ले, त्याच्या आयला इथं बिबट्यांचे हल्ले, तिकडं अस्वलांचे हल्ले. काय अवघड आहे बाबा. राजकारणी निष्ठूर, आता राजकारणी निष्ठूरच असते हो. इथं काय आलंय, लेखक सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ शिरगुप्पे यांचे निधन, आणि निधनाच्या बातमीने तर काय आकलच गेली. काय याला पेपर. अरे या सदाशिवराव, अरे बापरे मंजू, ये बस. तात्या मी बसतो की नाही बस तिथं तू, तुला लय चाटळ तात्या मी येतो ना तिकडं. आणि हिथं काय काय टोचतंय का आता तिला? बसले ना मी. मूर्ख नॉनसेन्स नाला एक डॉंकी मंकी नाकात गेली ती. थँक्यू काय होतं का बायको? मलाच नाही कळलं. मग मंजुळा कशी आहेस तू? टवटवीत. अरे वा 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 वा. आज काय नुसतं खालून वरून लाले लाल, साडी लाल, कुंकू लाल, हे लाल, मॅचिंग मॅचिंग. फक्त नवराच काळा आहे. आता नवरा लाल कसा असेल तात्या? तू हाणून करते की त्याला लाल. आता त्या आतल्या गोष्टी आहेत, त्या कशाला कोणाला सांगायच्या? नाही, पण तुमच्या आतल्या गोटातल्या गोष्टी सुद्धा आमच्याकडे येतात. एक वडापाव चारला की काय होते ते तुला आम्हाला सुद्धा सांगतो. हो तात्या आव काय तिला कशाला सांगतो? घरी चला ना तुम्ही, मग तुम्हाला सांगते मी ना. लावले मला. बरं काय विशेष आज तुम्ही मस्तपैकी जोडीनं आलेला आहेत. काय 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 भांडणं तंड केली का घरी? नाही त्याने काय कुठं ना केला का? नाही. मग एवढं काय नसताना तुम्ही आज काहीतरी आलाय म्हणले ना, काहीतरी काय गुड न्यूज आहे काय? कसली गुड न्यूज? नाही का तेवढा? तुला क्रिकेट खेळायला टाइम आहे, तुला खेळायला टाइम आहे, गाय तुला खेळायला टाइम आहे, आणि बायको बरोबर टाइम लागेल तुला. अरे तू 8 वर्ष झालं गाय बन्या बायकोला, तुझ्या बरोबर लग्न झालेल्या पोराला 2-2, 3-3 पोरं झाली. 8 वर्षात तुला एक सुद्धा पोरग न तुझ्या बायकोला गाय बन्या. अरे तुला काय अक्कल बिक्कल आहे का? आम्ही कुठं लक्ष द्यायचं? तुझं लग्नाला पोरगी आम्हीच बघायची, तुला लग्न आम्हीच करून द्यायचं. आता का पोरं आम्ही द्यायची का? म्हणजे सल्ला तुला कळतं का नाही? मूर्ख कुठला. हे बघ, पुढच्या वर्षापर्यंत जर घरी पाळणा हल्ला नाही तर मला तोंड दाखवू नको परत. आता हे कसं काय तात्या होत? मी काय करू आता तुम्ही अरे सांगा. तूच कर ना, तू नाही केलं कसं काय होईल पोरग? मला सांगा नंतर ते. पण आता मुद्द्याचं ऐका ना तात्या. नाही मुद्द्याचं काय नाही, पटकन बोला काय झालेलं माहिती का? मला जायचे. अरे शेतात जायचे, मोटर चालू करायची तिथं. शेतात गेला हा ते डबा आहे ना आमचा तिथं, याचा स्टार्टर तो बिघडलाय. बरं हा हत्ती जाऊ दे मरते. काय विषय काय आहे? तात्या काय झालंय माहितीये का? आता आपल्या गावात कोण उभं आहे? पंचायत समिती काय कोण उभा आहे गाय बन्या काय सांगावं लागतं का? हा तुझ्या बायकोला मी तिकीट दिले पंचायत समिती, मला विचारतोय कोण उभा आहे? आता तुम्ही माझ्या बायकोचं उभं केलंय. हा, म्हणजे तुम्ही तिला उभं केली. बायकोला मी उभं केली का नाही? हा आणि तिकडून आता कोण उभं आहे दुसरं? अहो, आबाची पोरगी. अरे हे माहिती नाही सगळ्याला, आबाची पोरगी उभा आहे म्हणून तर त्याच्या विरोधात तुम्ही उभं केलं. मला जेवढं सांगतोय त्याचं सांगा. अहो, आबा मग काय म्हणतोय? मुद्द्याचं बोल. आबा म्हणतोय हिला माघार घ्यायला लाव. फॉर्म हा फॉर्म नाही भरायचा म्हणे. आबा म्हणला? हा आणि ऑफर देतो म्हणे, मी तुला आहे ना 1 लाख रुपये देतो आणि हिचं फॉर्म भरू नका. असं म्हटलं? हा. मग तू काय निर्णय घेतला? मला नाही घ्यायची माघार, मी सांगितलं यांना. अरे काय बन्या, मग ह्याचं काय म्हणणं आहे? त्यांनी डोक्यात खूळ घेतले, काय? घे म्हणून माघार. भेटतात पैसे तर काय झालं? अरे पण सध्या तुला काय अक्कल बिक्कल आहे का? काय झालं? अरे लोकशाहीमध्ये राहतोय आपण. त्या आब्याला काय वाटतं निवडणूक बिनविरोध व्हावा, पण इथं निवडणुकीच्या मध्ये लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मतदानाचा अधिकार, जसं प्रत्येकाला निवडणुकीला उभा राहण्याचा अधिकार आहे. लक्षात ठेव मंजुळा, अजाबात माघारी घ्यायचं नाही. नाहीच घ्यायची माघार. नाही का? मग मी जातो तिकडे 50,000 घेतो त्याच्याकडून, मी त्याचा प्रचार करतो. मरू द्या तिकडे. अरे तुला काय अक्कल बिक्कल आहे का? अरे तू त्या अशोक सराफचा पिक्चर पाहिला का नाही? बायको एका पार्टीत आणि तू एका पार्टीत. आग मशीन मला कुठे निश्चित पिक्चर नाही हा, हे म्हशीचे हा म्हणजे पिक्चर मध्ये म्हशी आहे ना. बिनकामाचा नवरा तसंच बे. अरे सध्या
तो आबा 1 लाख रुपये का देतोय कारण तुझी बायको उभा आहे तुझा फॉर्म माघारी घेण्यासाठी 1 लाख रुपये देतोय अरे तू जर तिकडे गेला आणि बायको जर इकडे गेला आबा तुला 1 रुपया सुद्धा द्यायचं नाही हे डोक्यात घुसतंय का त्यांच्या ऐका हा का विषय तुम्ही काही इकडे तिकडे नेऊ नका आणि पहिली गोष्ट तुम्ही घाबरू नका जास्त टेन्शन होणार नाही काय नाही हा बघा आता कसं आहे आबा आहे ना आबा चांठा माणूस आहे मला माहिती आहे आणि आबा अशा वेगवेगळे आमिष दाखवणार हे मला माहिती आहे आणि म्हणून तर आबाच्या विरोधात कुणी उभा राहायला पंचकृषीत तयार नाहीये घाबरत्यात हे मला माहिती आहे म्हणून मी आबाच्या नाकावर टिचून आपल्या मंजुळाला उभा केलेली आणि मी त्या आबांना नसते घाबरत कळलं का? बायको माझं त्याच्याशी काही नाही मला तुझ्या जीव आहे ग आबाने लई सेटिंग लावली मी आतून आहे ना सगळी खबर काढली तात्या जिथं फॉर्म भरायला जाणार आहे का तिथं पण आबाचे लोक आहे घरातून बाहेर पडलं का आबाचे लोक लक्ष ठेवायला आहे ऍक्सिडेंट केला ना तर मरून जा आपण दोघं नाही हे गोष्ट खरी आहे आबा हा चाठा माणूस आहे आणि आबा आहे ना घातपात करायला मागं तू टेन्शन घेऊ नको हे बघ आबा आहे ना ह्यो फॉर्म भराय उद्या शेवटचा दिवस जाताना रस्त्याच्या कडेकडे लाभाची माणसं असणार एखाद्या तारका बिरकाने सुद्धा उडवायला मागं पुढे बघायचं नाही गोष्टीचं. हा तर तुम्ही काळजी करू नका आपण काय करायचं आबाचा डाव आबावरच उलटायचा कसं पहाटे 5 वाजता तिथं जायचं फॉर्म भरायला हा हे होऊ शकतं. आबा उठायच्या आतच आपण त्याला उठवायचं म्हणजे आपण जायचं मंजुळा तू एक काम कर तू सकाळी 4 वाजताच उठ 4:30 तयार राहा मी बरोबर गाडी घेऊन येतो माझी 4 व्हीलर आणि गपचिप आपण त्याचं पहाटे 5 वाजता फॉर्म भरू आबाच्या नाका टिचून ऐका की अजून एक प्रॉब्लेम आहे तात्या आता काय ते टेम्पलेट वाटायला लोकांना पोरांना ते मी पैसे करतो प्रचाराचं सगळं प्रचाराचं गाड्या घोड्या फिरवायच्या भोंगा फिरवायचं पेपर ती करतो तुम्ही फक्त उद्या सकाळी 4 वाजता तयार राहा हा चालतंय निघा. ऐका ना आतली गोष्ट आहे हाऊ त्या पोरांना जरा वडापाव बिडापाव खायला तरी पैसे बरं, थोड्या वेळ पैसे पाठवून तरी मी जाता फळा येऊ का टेन्शन घेऊ नका आता लोक सांभाळायचे म्हणलं तू चल हाय इथं पण तुमची किरकिर जाऊन द्या येऊ का हा सावकाश चला जा तात्या, हा येते, हा? घाबरू नका बरं का टेन्शन नाही हा आता सध्या लक्ष ते रात्र झाली आबा करते काय अरे आबा काय करेल सांगता यायचं नाही बरे पण आबा लक्षात ठेव मी पण तात्या आहे नाही तुझ्या नाकावर टिचून ह्या मंजुळाबाईचा फॉर्म भरला 5 वाजता तर त्याच्या आईला तात्या नाव लावणार नाही हा मी काय अगं सपना आता तुला काय सांगायचंय अगं खूप प्रयत्न केले मी त्या मंजुरी फॉर्म भरू नये म्हणून खूप प्रयत्न केले का अगं माणसं गेली रस्त्यावर मी गाड्या आडव्या घातल्या पण त्याच्या आईला त्या तात्याने काय केलं 5 वाजता उठून तो फॉर्म भरून आला आता मी काय करणार अहो काय आबा तुम्ही हा तुम्हाला कळत नाही का तुमच्या भरोश्यावर उभी राहिली होते ना मी आ तुम्ही मला म्हणले उभी राहा मी काय करायचं ते करतो तुला बिनविरोध आणतो म्हणून मी उभा राहिले होते ना काय म्हणतो हा काय म्हणता तुम्ही तुमच्या भरोश्यावर उभे राहिले तुम्ही म्हणलं मी ग्रामपंचायत सदस्य होतो इकडे सदस्य होतो तिकडे सदस्य होतो माझा एवढा एक्सपिरियन्स आहे एवढा मोठा अनुभव आहे तुमच्या भरोश्यावर उभे राहिलेले आहेत मी जर मी पडले तर बघा जबाबदारी तुमची आबा तुमच्यामुळे झालंय सगळं माझी 4 चौघात चव जाईल त्याचं काय करणार आहे मी जरा शांत हो दम घे जरा दम घे हा अरे आबांशी बोलतीयस तू काय आबांशी बोलतीये काय केलं त्या आबांनी भरलाच ना त्या मंजुळानी फॉर्म आता ती उद्या निवडून आली तर किती मोठा अपमान होईल माझा तिने फक्त फॉर्म भरलेला आहे निवडून आली का ती अजून ती निवडून आली नाही मला ती ताकद पण नाहीये आबासाहेबांच्या विरुद्ध उभी राहायची मला इतकं टेन्शन आलं ना आता आबा मला काहीच सांगू नका तुम्ही अगं बरोबर आहे अगं तू जर का पडली ना तर नुसता तुझा अपमान नाही का तुला किती लोक ओळखतात ते कॉलेजमधले समजा तुझे काय असतील ते मित्रमैत्रिणी तेवढी लोक ओळखतात तू जर का पडली तालुक्यात पंचकृषीमध्ये आम्हाला ओळखतात तर माझा अपमान आहे लोक म्हणणारे उद्या आबाची पोरगी पडली नाही अजिबात नाही तात्या चौथळ्या नागाच्या तोंडावर लात मारलीस तू आता नाही आता मी माझ्या फुल ताकदीशी कामाला लागणार काय करणार आहे तुम्ही तू अजिबात घाबरू नकोस 5-50 गाड्या मी तयार ठेवलेल्या आहेत मुठ्ठेवानी पैसा पेरायचा प्रत्येकाला 5-5 हजार रुपये द्यायचे एक मत विकत यायचं पण आपण निवडून यायचं म्हणजे यायचं आणि मी तुला निवडून आणणार
बघा. आयुष्यात केली संपूर्ण पाप पुण्य मी पणाला लावेन पण तो निवडून आणेन. बघा हा. जर मी निवडून आले नाही हा. तर गाठ माझ्याशी आबा. अरे तुझ्याशी जायला नाही कुठं म्हटलं मी हा, तुला. कारण तुमच्या भरोशा उभं राहिलेली मी. अगं हो बरोबर आहे बाळा मला वाटत नाही का अगं मला सगळं चालतं पण अपमान चालत नाही. तुला आदरला सांगितलंय वाटेल ती गोष्ट करेल मी. अशी रस्त्याने माणसं फिरेल एकही मतदान त्याचं होऊ देणार नाही पण तो निवडून आणेन. तो अजिबात घाबरायचं नाही. मग ठीक आहे. आज माझ्या सपनाला वाट लावायचा विचार चालला होता काय पण घाबरू नकोस. पण सपना हा. एक लक्षात ठेवायचं जे मी सांगेल तेच करायचं. पहिल्यांदा ही कपडे बदलायची हे असली कपडे घातली हे तुझं बॅन वगैरे दिसतात नाही यांनी लोक आपल्याला नाव ठेवतील. अहो घरच्या घरी घातली आबा. अरे घरच्या घरी प्रचाराला अजिबात चालायचं नाही. आता आपला जोमानं प्रचार केला पाहिजे. हा. तो पांड्या तो तुकिया तो सगळे गोळा करायची. हा ठीक आहे. प्रत्येकाला 20,000 जास्त दे. प्रत्येकाला आपल्या मागे आला पाहिजे. बरं ठीक आहे मी कपडे बदलते आता. आपण जाऊ प्रचाराला. हो लगेच हा, जायचं. चला. हा. माझ्या विरोधात काय चालेलो हे सगळं चालून मारी. यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो. गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो. यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो. गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो. तालुक्याचा नेता गल्लीत अरे तालुक्याचा नेता गल्लीत लावून देतो लढी. चांदा चौकडी चांदा चौकडी.